ज्योतिर्लिंग मंदिरात VIP दर्शनाच्या नावाखाली 3,000 रुपयांची लूट. मंदिर ट्रस्टच्या एका विश्वस्ताला लाचखोरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. नाशिकमधून अशी बातमी समोर आली आहे की 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात येणाऱ्या भाविकांकडून VIP दर्शन VVVIPंसाठी राखीव असलेला प्राधान्य देण्याच्या बहाण्याने बेकायदेशीरपणे 3,000 रुपये उकळण्यात आले. या घटनेप्रकरणी पोलिसांनी 2 संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यापैकी एकाला अटक केली आहे. त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना अनेकदा विविध अडचणींचा सामना करावा लागतो. काही महिन्यांपूर्वी गुजरातचे कांजीभाई भरवाड नावाच्या एका भक्ताने प्रशासनाकडे तक्रार दाखल केली होती. वाहन प्रवेश शुल्क, पार्किंग, दान दर्शन पास आणि शौचालय यांसारख्या विविध सुविधांच्या नावाखाली आर्थिक शोषण होत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. मंदिराच्या सुरक्षा रक्षकांच्या वागणुकीबद्दल आणि कार्यपद्धतीबद्दलही वारंवार तक्रारी येत आहेत. गेल्या महिन्यात हरियाणातील एका भक्ताला सुरक्षा रक्षकांनी कथितरित्या निर्घृणपणे मारहाण केल्याची एक घटना उघडकीस आली. या घटनेचा तपास सुरू असतानाच दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांकडून पैशांची अवैध वसुली अव्याहतपणे सुरू असल्याचे उघड झाले. मंदिर ट्रस्ट प्रति व्यक्ती 200 रुपये किमतीचा दान दर्शन पास उपलब्ध करून देते. वारंवार येणाऱ्या सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांच्या संख्येत लक्षणीय वाढ होते. जेव्हा गर्दी खूप जास्त असते तेव्हा भक्तांना दर्शनासाठी रांगेत उभे राहावे लागते. नाशिकच्या प्रधान सत्र न्यायाधीशांकडे तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या की भाविकांना तात्काळ दर्शनाचे आमिष दाखवून फसवले जात आहे. या प्रथेमुळे भाविकांना नेहमीच्या रांगा टाळून थेट पूजेला जाता येते. न्यायाधीशांनी दिलेल्या निर्देशांनुसार त्र्यंबकेश्वर पोलिसांनी दर्शनासाठी आलेल्या भाविकांची फसवणूक करणाऱ्या 2 व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पंचवटीतील 2 भाविक त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी रांगेत उभे होते. त्यांनी आधीच अधिकृत दान दर्शन पास खरेदी केले होते. त्याचवेळी संशयितांपैकी एक जण त्यांच्याजवळ आला आणि म्हणाला, "मी तुमचे दर्शन फक्त 10 मिनिटात घडवून आणू शकतो. तुम्ही खरेदी केलेल्या दान दर्शन पासवर अवलंबून राहिल्यास तुमचे दर्शन पूर्ण होण्यासाठी 4 ते 5 तास लागतील. 3,000 रुपयात भक्तांसाठी VIP दर्शनाची व्यवस्था करून देऊ शकतो," असा दावा करून संशयिताने आपल्या एका साथीदारासह भक्तांना मंदिरात प्रवेश मिळवून दिला. जेव्हा भक्तांनी दर्शन पूर्ण करून मंदिर सोडले तेव्हा संशयितांनी VIP सेवेसाठी वचन दिलेले 3,000 रुपये घेतले. त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्टकडे असे शुल्क आकारण्याची कोणतीही तरतूद नाही. तसेच या व्यवहारासाठी कोणतीही पावती देण्यात आली नव्हती. परिणामी संशयितांवर भक्तांची फसवणूक केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्यानुसार गोतीराम पहेरे वय 41 वर्षे, राहणार खडकवाडी, त्र्यंबकेश्वर आणि अभिषेक कदळगा, त्र्यंबकेश्वर तसेच त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्टचे विश्वस्त पुरुषोत्तम कदळगा यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित पहेरे याला आधीच ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी यांच्या देखरेखीखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश गवित या गुन्ह्याचा तपास करत आहेत.